हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज अशी परत आली आहे सिट डाऊन व्हिडिओ या सेटअपमध्ये, कारण मी परत आज एक हॉल व्हिडिओ करणार आहे. पण बस हा थोडासा डिफरंट हॉल व्हिडिओ आहे. अरे यार, माझे आज ना केस ऐकत नाही आहेत, माझं खूप फ्रिझी वाटत आहेत, मला माहिती नाही. सो एनिवेज, हा एक वेगळा हॉल व्हिडिओ मी असं बोलली, कारण की हे व्हिडिओ शूटिंगसाठी मी काही प्रोडक्ट्स घेतले, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी ते मुंबईमधून घेतले, क्रॉफर्ड मार्केटच्या इकडून. सो इट्स रिअली इझी इफ यू गाईज वॉन्ट टू परचेस देम. होलसेल रेटवर मला थोडे चीपमध्ये मिळाले आणि चांगले प्रोडक्ट्स आहेत. सो मी विचार केला एक अनबॉक्सिंग व्हिडिओ करते. मी एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला त्यांचं कार्ड पण टाकेन, मला ते कार्ड दिलेलं ते मी टाकेन, आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स पण टाकेन जर तुम्हाला घेऊन ते जायचं असेल तर. एक सेकंड, आय डोंट नो, मी नेहमी व्हिडिओ शूट करायला बसले की मी ही चावी काढते, मला ही खूप बॉदर करते आणि आज मी काढायला विसरली. सो मी आत्ता काढते. सो या एनिवेज, मी सर्वात पहिले माईक अनबॉक्स करते. मी माईक घेतला आहे, लाईट घेतली आणि ट्रायपॉड घेतला आहे. मी सर्वात पहिले माईक अनबॉक्स करून दाखवते तुम्हाला, सो दॅट पुढच्या सगळ्या क्लिप्समध्ये मी माईक घालून रेकॉर्ड करू शकेन. आत्ता मला असं खूप मोठ्याने बोलायला लागतं, माझा आवाज पोचायला फोनपर्यंत. सो या, दॅट्स इट. सो लेट्स गो अँड स्टार्ट दिस व्हिडिओ. सो गाईज, दिस इज द माईक विच आय गॉट. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, वॉट एवर इफ यू वॉन्ट. हा डिजिटेकचा वायरलेस माईक आहे, वायरलेस मायक्रोफोन सिस्टम फॉर स्मार्टफोन्स, अँड इट हॅज टू ट्रान्समीटर्स इन इट. एक टाईप सी आणि एक आयफोनसाठी, म्हणजे आता न्यू आयफोन्समध्ये टाईप सी आले, पण जुन्या आयफोन्समध्ये अजून ते लाईटनिंगवाले तर ते पण आहे ह्याला. सो आय अनबॉक्स इट इन फ्रंट ऑफ यू गाईज. मी यूज करून झालं, पण मी तुम्हाला दाखवायला हे परत सगळं पॅक करून ठेवलं, सो तुम्हाला हा एक्सपिरियन्स करता येईल. फोन दिला आहे, दिस इज द माईक. सॉरी, उलटा होता. ह्याच्यावर असं डिजिटेक लिहिलं आहे, अँड आय एम सुपर एक्सायटेड. मी माईक घेतला तेव्हा. दिस इज येल्लो फ्रॉम इनसाइड. ह्याच्यात हे ट्रान्समीटर आहे, जसं मी तुम्हाला बोलली की ह्याला एकीकडे लाईटनिंग आहे, एकीकडे सी टाईप आहे. सो दोन्ही फोनला तुम्ही हे यूज करू शकतात. आणि मी डबल माईक घेतला, कारण की माझे फ्रेंड्स पण असतात माझ्या व्हिडिओजमध्ये, माझी मम्मी असते, सो दोन लोकांना यूज करता येईल असा. हे असा, ओके, हे असं माईक इथे क्लिप आहे लावायला, आणि ह्याला असा जोरात आवाज आला. आणि इथे असं ऑन ऑफचे बटन्स दिले आहेत, अँड चांगलं आहे. इट्स स्टर्डी. मी हे सततच करते ह्याच्यासोबत. इट्स स्टर्डी, असं चीप नाही आहे आणि खूप स्लीक लुकिंग आहे. अदर दॅन दॅट येल्लो, बट येल्लो नाही मला बॉदर करते एवढं, पण मॅट फिनिश आहे, खूप चांगलं आहे. अँड आय हॅव सम ॲक्सेसरीज विथ देम. सो मी ते तुम्हाला बॉक्समधून दाखवते. या बॉक्समध्ये इकडे त्यांनी मला सगळ्या ॲक्सेसरीज दिल्या आहेत, जास्त नाही पण ठीक आहे, दाखवते मी तुम्हाला. ह्याच्या खाली आय थिंक हे मॅन्युअल पण आहे, तुम्ही हे वाचू शकता तुम्हाला जर काय जाणून घ्यायचं असेल तर. कोणी वाचत नाही ते, आय नो दॅट. सो हा अशा बॉक्समध्ये बघा, इथे असे काय काय वायर्स दिल्यात, कुठून ओपन करतात. हो वाव, वेल्वेट वॉट एवर, डिजिटेकची अशी बॅग आहे, आणि त्याच्या आतमध्ये हे एवढं सगळं होतं. विंडशील्ड, वॉट एवर यू कॉल दीज. हे दोन माईकसाठी दोन, आणि एक चार्जिंग केबल. तर मी हे अनरोल, ते उघडत नाही कारण मी हे चार्ज करून परत ठेवलं आहे. सो मी आणल्यापासून हे एकदाच चार्ज केलं, आत्तापर्यंत चार्जिंग चालते ह्याची. सो या, आय लाईक्ड इट. हा समवेअर अराउंड 3.5K होता. ओके, MRP इथे 6,000 लिहिली आहे, पण हा मला काहीतरी 3,000 समवेअरला मिळाला. सो इट्स रिअली गुड क्वालिटी. आय डोंट नो ॲमेझॉनवर आहे की नाही. ह्याचं दुसरं व्हर्जन होतं ॲमेझॉनवर, हे मला माहिती नाही मिळेल की नाही. बट तिकडे कसं मी इन पर्सन तो माईक लावून क्वालिटी टेस्ट केली, चांगला आवाज येतोय का टेस्ट केलं. सो म्हणून मला आवडलं तिकडे जाऊन हे घ्यायला, रादर देन ॲमेझॉनवर घरी आणा, ऑर्डर करा. मी ॲमेझॉनवर पण केलं असतं नो डाऊट, बट तिकडे मला जेव्हा हे दुकानाबद्दल कळलं, मी माईट ॲज वेल विचार केला की मला सुट्टी आहे तर मी जाऊन हे बघते एकदा, इफ मला परचेस करायचं असेल तर. अँड आय गॉट दिस. सो आता नेक्स्ट क्लिपमध्ये मी माईक लावून रेकॉर्ड करते, म्हणजे तुम्हाला पण लाईव्ह ते बघता येईल की त्याची क्वालिटी कशी वाटते ऐकायला. सॉरी, दिसते नाही, वाटते ऐकायला. सो या, वेट अ मिनिट.
सो या गाईज, आय एम बॅक विथ द माईक. मी माईक कनेक्ट केलाय माझ्या फोनमध्ये आणि इकडे लावलंय. सो तुम्हाला आता ते आवाजावरून कळत असेल की ह्याची क्वालिटी चांगली आहे नाही आहे. यू डिसाइडेड फॉर युअर सेल्फ. मला आवडलेली, मी परचेस घेतला आणि आय वुड रेकमेंड दिस, कारण की मी हा आता वापरून झाली आहे थोडे दिवस. सो या, आपण नेक्स्ट आयटमवर जाऊया. सो आधी मी छोट्या वस्तू दाखवून घेते, मग ट्रायपॉड पण आहे माझ्याकडे, तो मी दाखवणार आहे तुम्हाला. सो दिस इज द नेक्स्ट थिंग. एक मिनिट. दिस इज द नेक्स्ट थिंग आय गॉट फ्रॉम देअर. ही लाईट आहे. इफ यू नो अँड इफ यू फॉलो मी फ्रॉम द स्टार्ट, लाईटचा थोडा इश्यू आहे. मला नेहमी फिल्म नाही करता येत, शूट नाही करता येत, कारण की आमच्या इथे एक जी विंडो आहे तिकडे समोर बिल्डिंग आहे आमच्या. सो त्या विंडोवर शॅडो, म्हणजे कसं एक्सप्लेन करू मी, येत नाही नीट लाईट. आता आलाय कारण की पाऊस वगैरे नाहीये. पाऊस वगैरे असेल किंवा थोडं पण जर सन गेला तर लाईट नसते. सो मला हे मस्ट होतं व्हिडिओजसाठी. सो तिकडेच मी त्यांना विचारलं की मला अशी लाईट हवी आहे जी मी फोननं कनेक्ट करू शकेल, कारण की नॉर्मली लाईट ते ट्रायपॉडला ते असं गोल गोल लावून करतात. सो मला हवं होतं की ती क्लिपवाली हवी होती जी मी फोनवर यूज करू शकेन. सो ती ही होती. अजून एक ह्याच्यामध्ये व्हर्जन होतं जे चीपर होतं, पण मी जेव्हा टेस्ट केलं तिकडे मला माझ्या डोळ्यांना पण त्रास नव्हता होत या लाईटचा बघताना, आणि त्या लाईटमध्ये होत होता. ती लाईट थोडी हार्श वाटत होती डोळ्यांना बघायला, ही थोडी माइल्ड वाटत होती, आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली होती. मी तुम्हाला दाखवते अनबॉक्स करून की कशी आहे लाईट, काय आहे. हा बॉक्स खूप इरिटेटिंग आहे ओपन करायला, आणि माझं थोडं असं असतं, मी सगळं असं पॅक करून ठेवते परत ओरिजिनल पॅकेजिंगमध्ये नेहमी. सो दिस इज द मेन लाईट. आय शो यू द लाईट इन अ मिनिट. पण आधी मी तुम्हाला आतमध्ये काय काय आहे बॉक्सच्या लाईट खाली हे दाखवते. हे बघा, हे ते क्लिप करायला, अयो हे एक मिनिट, हे जर तुम्ही बघाल तर हे वरती मी स्क्रू करू शकते त्या लाईटमध्ये, आणि हे ते क्लिप आहे जी मी त्या लाईटमध्ये म्हणजे फोनला असं आपण वरती क्लिप करू शकतो. या ऑलवेज गाईज, ऑलवेज आय स्टील डोंट लर्न. मी एवढे सारे ॲप्स माझ्या व्हिडिओज झाले की डाउनलोड करते की एव्हरी टाइम मी शूट करायला बसली की मेमरी फुल. सो या, मी खूप काय काय आता डिलीट करून आली. आय डोंट नो वेअर वर वी, बट मी परत दाखवते. ह्याच्यात हा कॉर्ड आलेला, चार्जिंग कॉर्ड केबल, अँड एक स्पेशल थिंग जी ह्याच्यात होती, हे फोन होल्डर पण ह्याच्यात होतं. आता हे कसं, आय डोंट नो. हे बघा, हे असं काहीतरी आहे, अँड असं काहीतरी यूज आहे. हे ना मी लाईटच्या मागे क्लिप करू शकते. हे असं ह्याला त्यांनी, हा सी हे, आणि मी इथे फोन लावू शकते. सी, हे खूप मला युजफुल वाटलं. मी हे पुढे पण अटॅच करू शकते, मागे पण. सो हे एक काहीतरी वेगळं होतं या लाईटमध्ये, हे त्या लाईटमध्ये नव्हतं जी मी दुसरीवाली बघितलेली. सो मला ही आवडली. ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह वाटली मला तरी, पण मी तुम्हाला दाखवते ह्याची क्वालिटी. आता हे निघत नाहीये. ओके, जाऊ दे, मी तोडण्यापेक्षा मी हे ऑफ कॅमेरा नंतर काढते. इकडे ह्या लाईटला कुठे गेले, इथे ना बटन्स दिलेत, ऑन ऑफ, कमी जास्त. इथे हे काय बोलतात ह्याला, चार्जिंगसाठी प्लेस, वॉट एव्हर. लॉंग प्रेस करून ही लाईट अशी चालू होते. हे मी कमी कमी करू शकते आणि हे वाढवत जाऊ शकते. आणि ह्याच्यात फक्त ही व्हाईट लाईट नाहीये, आय कॅन चेंज इट टू दिस काइंड ऑफ येल्लो लाईट, आणि ही मिक्स लाईट आहे. थांबा, तुम्हाला दिसते का, येल्लो आणि व्हाईटचं मिक्सचर आहे. मी थोडंसं कमी केलंय. तर हे असं ठेवलं ना, मी व्हाईट लाईट चालू करते, सी लगेच डिफरन्स, क्लिअरिटी कळून येतो. म्हणून मला लाईट हवी होती. हे बघा, हे थोडंसं नॅचरल लाईटमध्ये थोडं मला असं वाटतं व्हिडिओ भुरकट दिसतोय, पण हे मी जर लाईट लावली तर बघा लगेच व्हिडिओ क्वालिटी पण चेंज होते, क्लिअरिटी आणि सगळंच. सो मला ही लाईट कधीपासून हवी होती, सो ही मला तिकडे भेटली. आणि ह्याच्यात अजून एक स्पेशल थिंग आहे. इथे बघा, तुम्हाला किती चार्जिंग आहे हे पण दिसतं. सो आता हे 2 आहे. हे पण मी एकदा चार्ज केलंय, जास्त चार्ज नव्हतं केलंय, एक हाफ अन आवर चार्ज केलेलं, तर अजून होतं. मी हे यूज केलंय म्हणून कमी झालं असेल. आणि याला लॉंग प्रेस करून मी बंद करते. सो ही एक मी गोष्ट घेतली. ही काहीतरी 17 का 1800ला होती. मला काहीतरी 1500 वगैरेला ते दिली आहे. म्हणजे मला ऍक्च्युली माहिती नाही एक्झॅक्ट प्राइसेस, कारण की ते ओव्हरऑल बिलवर मला कमी केलेलं. सो या 1500 पर्यंत, आणि खूप स्टर्डी आहे. लाईक फॉर 1500 आय थिंक इट्स वर्थ, कारण की हेवी आहे, स्टर्डी आहे. हे बघा, मी तुम्हाला बोलले इथे तुम्ही ते स्क्रू करू शकतात आणि मग क्लिप करू शकता तुमच्या फोन या वॉट एव्हर. सो दिस इज द नेक्स्ट थिंग आय गॉट. आणि
मी ट्रायपॉड घेतला. सो इफ यू गाईज नो मी, माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता. मी तुम्हाला नेहमी सांगत आले, आज पण मी तुम्हाला जुगाडवाल्या ट्रायपॉडवर ठेवलंय, कारण की हा ट्रायपॉड मला तुम्हाला दाखवायचं होतं. आणि काय होतं माहितीये, त्या छोट्या ट्रायपॉडवर ना ते फोन हलतो सतत, तर ते खूप नव्हतं नीट आणि खूप काय काय एकावर एक वस्तू ठेवून मला त्याच्यावर फोन उभं करायला लागलं होतं. मला ट्रायपॉड कधीपासून हवा होता, अमेझॉनवर होते, पण मी तिकडे गेली, मी तिकडे बघितलं. सो आय थॉट माइट ॲज वेल मी आता ट्रायपॉड घेऊनच टाकते, होलसेल रेटमध्ये मे बी मिळेल. अँड तसंच परत मेमरी फुल झालेली. सांगते, मी गेलेली डिजिटेकचा ट्रायपॉड बघायला, म्हणजे तिकडे होता डिजिटेकचे प्रोडक्ट. सो मला डोक्यात तेच होतं की डिजिटेकचा ट्रायपॉड घ्यायचा, पण त्याही मला हा दाखवला. हा सेम ब्रँड आहे, ती लाईट होती ना, TYFY ब्रँडचा हा पण ट्रायपॉड आहे. आणि मी डिजिटेकचाच बघत होती, पण त्याही मला ह्याचे फीचर्स दाखवले जे डिजिटेकच्या त्यावेळेला ट्रायपॉडमध्ये नव्हते, जो त्यांच्याकडे अवेलेबल होता. आणि खूप माझ्या मागून 2 लोक येऊन हा घेऊन गेले एकदम फटाफट फटाफट. मीच खूप विचार करत होती. सो मी दोन्ही ओपन केले, कम्पेअर केले, आणि स्टील मला हाच आवडला. ते बोलत होते ते राईट होतं, कारण ह्याच्यात जास्त फीचर्स आहेत, खूप स्टर्डी पण आहे. आणि टू माय सरप्राईज हा डिजिटेकपेक्षा स्वस्त आहे. डिजिटेक काहीतरी 1100चा होता, हा 950चा होता. आणि मला ओव्हरऑल ह्याच्यात 850-800ला आरामात पडलाय. सो खूप चांगला आहे, हेवी आहे. आणि हा असा फुल ह्याच्यात ओपन होतो. हे मी इथे टाईट करू शकते त्याला. इकडे हुक दिलाय हेवी काहीतरी लावायला, सो दॅट ट्रायपॉड हलणार नाही आउटडोअर्स साठी. हे ओपन होतं दोन्ही, हे असं ओपन होतं. आता मी ओपन नाही करत आहे, पण अरे यार हा ठीक आहे थांबा. हे असं आहे. आणि इकडे हँडल पण आहे, इथे तुम्हाला हँडल दिसत असेल, हा पकडायला ट्रायपॉड. हे असं असं मी फिरवू शकते जसं मला हवंय. आणि थांबा, इथे फोन अटॅच करायला आहे. हे निघतं, पण ह्याला इथे क्लिप दिली आहे. हे मी अख्खं काढू शकते, फोन अटॅचमेंट वाला. हे असं क्लिप दिली आहे, हे मी हलवू शकते असं असं, ठीक आहे. आणि हे आहे इकडे, मला ह्याची नेक जर वरती करायची असेल तर हे इझिली असं वरती होणार. सो ह्याच्यात खूप सारे फीचर्स होते जे डिजिटेकमध्ये मला नाही दिसले टू बी ऑनेस्ट तेव्हा. आणि हा चीप पण होता, हा बेटर क्वालिटी वाटला मला. सो मी हा घेतला, आणि ते पण मला ते हाच रेकमेंड करत होते. मी ह्या ट्रायपॉड सिलेक्शनवर 10 मिनिटं लिजिट त्या दुकानात घालवली असेल, कारण की मला माहिती नव्हतं कोणता घेऊ, मला समजत नव्हतं ऍक्च्युली. पण मग मी हाच घेतला, टेस्ट अँड ऑल केला तर. अँड इट्स रिअली गुड. मी बाकीचे व्हिडिओज ह्याच्यावर शूट करते, इट इज रिअली गुड. सो या दिस इज इट. हा एक अजून लास्ट प्रोडक्ट होता. मला माझंच माहिती आहे, मी हा ट्रेन मधून ट्रायपॉड एवढा उचलून कसा आणला. आणि मी ज्या दिवशी गेलेली गाईज, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एवढी जोरात पाऊस चालू होता ना, ओ माय गॉड. मी असं पूर्ण माझा ड्रेस वगैरे पकडलेला वरती, आणि असा ट्रायपॉड इकडे पकडलेला, आणि अशी अशी घेऊन चाललेली. खूप स्ट्रगल झाला मला आणायला ट्रेन मधून. मी कॅबनी यायला पाहिजे होतं, बट ठीक आहे, ट्रेन इज चीपर, पटकन पोचता पण येतं. सो हे मी तिन्ही एकत्र विकत घेतलं, 1, 2 आणि हा मस्त मस्त लाईट. आणि ह्या तिन्हीचे मिळून मला काहीतरी 5300 या 5500 झाले. सो इट्स नॉट बॅड फॉर 3 इक्विपमेंट्स. इट्स नॉट बॅड फॉर 3 इक्विपमेंट्स. आणि मी हे रिअली यूज करते सगळ्या ह्या शूट्स मध्ये. आजच मी लावलं नाही, आता तुम्हाला दिसतो या साईडने उजेड नाही, या साईडने जास्त उजेड आहे. सो हे मला बॅलन्स आउट करायला मला ही लाईट हवी होती. ट्रायपॉड तर पाहिजेच होता, आणि माईक पण मी घेतला. सो या दॅट्स इट. आजच्या हॉलसाठी मी हे सगळं घेतलेलं. मी त्यांचं कार्ड आणते आणि तुम्हाला कार्ड दाखवते. ते शॉप कुठे आहे. तुम्हाला जर क्रॉफर्ड मार्केट माहिती असेल तर तिकडून जवळच वॉकेबल डिस्टन्सवर मनीष मार्केट आहे. आणि तुम्ही CST ला उतरल्यावर तुम्हाला क्रॉफर्ड मार्केट मिळेल. क्रॉफर्ड मार्केटच्या इकडून वॉकेबल डिस्टन्सवर मनीष मार्केट मिळेल. मनीष मार्केटमध्ये तुम्ही आत घुसले की स्टार्टिंगलाच राईट घ्यायचं, आणि राईटवरून सरळ 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 चालत जायचं. राईट हँड साईडलाच तुम्हाला तिकडे असं दिसेल MBS एंटरप्राइज असं काहीतरी होतं. गुगलवर पण आय थिंक आहे त्यांचं. मी हवं तर नंबर आणि नाव डिस्क्रिप्शन मध्ये टाकते तुमच्यासाठी. तुम्हाला कार्ड पण दाखवते, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. बट तिकडे खूप काय काय ऍक्सेसरीज आहेत फॉर शूटिंग रील्स, म्हणजे रिंग लाईट आणि अजून काय काय चांगले माईक्स आहेत. कॅमेरा का गोप्रो पण होता त्यांच्याकडे. पेन ड्राईव्ह आय थिंक होते. खूप काय काय होतं. सो तुम्ही ते चेक करू शकतात. अँड टू बी ऑनेस्ट, ते जे सेल करणारे अंकल होते आणि 2 मुलं होती, ते खूप चांगले होते. दे वर पेशंटली शोईंग मी एव्हरीथिंग. मी जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत ते मला नव्हते बोलत की तू हे प्रोडक्ट घे. लाईक माईक पण मी हा एक टेस्ट केला, आणि अजून एक चीपरवाला पण होता, तो पण चांगला होता, तो पण मी टेस्ट केला. बट ते मला बोलत होते की आय कॅन गो फॉर द चीपर व्हर्जन 2, कारण की तो चांगला आहे.
बट स्टील दे पेशंटली वेटेड की मी सगळं टेस्ट करू, मला हवं तसंच घेऊ आणि जे चांगलं आहे तेच मला रेकमेंड करत होते. उगीच असं प्राइस जास्त आहे सो हे ते असं काहीच करत नव्हते. खूप चांगली काय बोलतात सेल्स पर्सन होते ते. खूप चांगलं दाखवलं मला त्या लोकांनी आणि ते मला बोलले पण की बिगिनर्ससाठी हे सगळं चांगलं आहे, नंतर फ्युचरमध्ये तू येशील परत या शॉपमध्ये बाकी काय घ्यायला, वी विल स्टील रेकमेंड यू गुड प्रोडक्ट्स. सो खूप चांगली लोक होती ती. मी तुम्हाला कार्ड आणून दाखवते, 1 मिनिट. मला मिळालं कार्ड, हे त्यांचं कार्ड आहे. इफ यू वॉन्ट टू स्क्रीनशॉट ऑर वॉट एव्हर, त्यांचं कार्ड आहे, मागून हे असं आहे. आणि मी तुम्हाला बोलले MBS एंटरप्राइज, मनीष मार्केट, ग्राउंड फ्लोर, होलसेल डीलर ऑफ कॅमेराज अँड मोबाईल ॲक्सेसरीज. हे तुम्हाला हवं तर स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर. खूप जवळ आणि सोपं आहे शोधायला. मी खूप टाइम शोधत होती कारण मला एक्झॅक्ट ॲड्रेस मिळत नव्हता, पण मनीष मार्केटमध्ये गेल्यावर मला लगेच. या गाईज, दिस इज द एंड ऑफ दिस व्हिडिओ. आय होप यू गाईज रिअली एन्जॉयड दिस हॉल अँड आय होप दिस इज रिअली हेल्पफुल फॉर यू गाईज. तुम्ही पण जाऊन हे बघाल, तुम्ही पण बिगनर असाल इन यूट्यूब और वॉट एव्हर इंस्टाग्राम, तुम्हाला पण हे युजफुल होईल आणि तुम्ही शॉप व्हिजिट कराल. जर तुम्हाला काय प्रोडक्ट्स चीपमध्ये हवे असतील तर, with good quality of course, and I hope you really enjoy the video. So see you next time, and do let me know how do you guys like it in the comments and subscribe to my channel. Bye. कुठे कॅमेराच नाही मिळत होता मला बाय करायला. आता मी सगळं पॅक करायला घेतलंय आणि हे निघत नाहीये. सेंड हेल्प गाईज. मला भीती वाटते मी हे तोडेन.